सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या। तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा, ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू। मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। मार्कडवाडीतील ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवारांचा आक्षेप। शिंदे आणि अजितदादा गटाला एकूण मतं मवियापेक्षा कमी, तरी जागा जास्त, आकडेवारी मांडत पवारांचा आरोप। शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये। मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल। मार्कडवाडीतील मतांची आकडेवारी ट्विट करत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा। सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयात काहीतरी घपलाय, उद्धव ठाकरेंची टीका। हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं थांबावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो। मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, उत्तम जानकर यांचं आव्हान। कोणत्याही पद्धतीने निवडणूक घ्या, आमची तयारी। राम सातपुतेंचं विरोधकांना प्रति आव्हान, तर मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, सातपुतेंचा आरोप। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते। मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही, यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे पास। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार। मुख्यमंत्र्यांच्या दालनात मविया नेत्यांची बैठक। बैठकीत मवियाची विरोधी पक्षनेतेपद, विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी। घाटकोपरमधील मनसे पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। पक्ष स्थापन केल्यावर हेतू दिशा लागते, तसं काही दिसत नाही, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची हवा गेली, मी महायुतीत असताना राज ठाकरेंची गरज नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक टोला। बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाण्यात एल्गार। हाताला काळ्या फिती बांधत नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत हिंदू संघटनेचा मूक मोर्चा। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीशी चर्चा करणार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय। बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानात महिलांना 612 मतं। असोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। ऊस जमीनदोस्त, गुऱ्हाळघरांसह साखर कारखान्यावर परिणाम। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर ताबा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, विद्रोही सैन्याचा दावा। सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात नागरिकांकडून लुटालूट। कैद्यांनाही विद्रोही सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर। बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।